खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच 2 डिसेंबरला पार पडल्या आणि त्याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. आता खोपोलीतील कार्यकर्त्यांचा मोर्चा आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा मोर्चा आता खालापूर तालुक्याकडे वळला आहे. खालापूर तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या खालापूर तालुक्यात 4 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपली तयारी सुरू केलेली आहे. नुकताच एक उमरे येथे तालुका चिटणीस किशोरभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये चाचपणी करत असताना उमेदवारांची तयारी केली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाने खालापूरमधल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहेत. या बैठकीसाठी महिला जिल्हा चिटणीस शिवानताई जंगम ज्या खालापूरच्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत, त्याचबरोबर विद्यमान उपनगराध्यक्ष आणि कर्जत खालापूर विधानसभेचे चिटणीस संतोषभाई जंगम, त्याचबरोबर रामदासभाई देशमुख, गौरू पाटील, खंडू पाटील, परशुराम पाटील, संतोषभाई पाटील, प्रवीण लाले, भूषण कडव, प्रसाद तावडे, शांताराम पाटील, हरिचंद्र पाटील, निलेश घोसालकर, चंद्रकांत घोसालकर, हनुमंत पाटील, गणेश पालकर यासह शेकापचे असंख्य कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीतून त्यांनी खानाव पंचायत समितीमध्ये शांताराम पाटील यांचं नावाची त्यांनी घोषणा केली की खानाव पंचायत समितीमध्ये आम्ही लढण्यासाठी आमचे उमेदवार तयार आहेत अशी घोषणा केलेली आहे. अत्कलगड जिल्हा परिषदेच्या प्रभागातून नीता संतोष पाटील यांनी तयारी केलेली आहे, तर अत्कलगड पंचायत समिती गणातून सुषमा प्रदीप लाले यांनी तयारी केलेली आहे. तर खानाव पंचायत समितीमधून शांताराम पाटील यांनी पंचायत समिती निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकत असताना इतर राजकीय पक्षांना एक संदेश दिला आहे की शेतकरी कामगार पक्ष या मैदानात 100% उतरणारच, यात दुमत नाही, असा संकेतच जणू काही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या निमित्ताने दिलेला आहे. आज इथे जी बैठक शेतकरी कामगार पक्षाची आयोजित केली होती ती आपण आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी फक्त आयोजित केली होती आणि जे प्रमुख पदाधिकारी होते ते त्यांना आपण ह्या बैठकीला निमंत्रित केलं होतं आणि असा निर्णय झालेला आहे की आपण आतकरगाव जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीच्या दोन्ही खानाव आणि आतकरगाव अशा दोन्ही आपण लढवायचा असा निर्णय इथे झालेला आहे. खानावसाठी शांताराम पाटील जे आहेत ते आमचे उमेदवार असतील, तसंच आतकरगावसाठी आमच्या महादेव लाले आहेत, त्यांच्या घरात त्यांच्या ज्या स्नुषा आहेत तर त्या उमेदवार असतील आणि जिल्हा परिषदेसाठी नीता संतोष पाटील आमच्या आहेत त्या उमेदवार असणार आहेत. एक चांगल्या प्रकारची बैठक इथे झालेली आहे. आमचे तालुका चिटणीस किशोरभाई असतील, आमचे रामभाई असतील, आमचे सगळेच प्रमुख ज्येष्ठ जे नेते आहेत, गौरू अण्णा आहेत, खंडू पाटील आहेत, हे सगळेच इथे कार्यकर्ते उपस्थित होते. खोपोलीचे आमचे कार्यकर्ते कयूमभाई जे नेते आहेत ते पण इथे उपस्थित होते आणि एक चांगली सकारात्मक चर्चा इथे झालेली आहे आणि त्याच्यातनं जे आमचे इच्छुक उमेदवार होतं तर त्यांच्या नावावर पक्षाने इथे शिक्कामोर्तब केलेलं आहे. भविष्यात काय युत्या आघाड्या होतील हे आपण भविष्यात बघूच, पण आमचे उमेदवार तरी इथे तयार आहेत आणि आमच्या उमेदवारांनी गावभेटी चालू केलेल्या आहेत, ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. आमचं जे काय पक्षाचा अजेंडा आहे तो तिथपर्यंत पोहोचवत आहेत आणि आम्ही आतकरगाव जिल्हा परिषदेसाठी पूर्ण तयारीनिशी आम्ही रिंगणात उतरलेले आहोत. निश्चितच ज्या पद्धतीने खोपोलीत एक चांगल्या प्रकारची व्यूहरचना आमच्या तालुका चिटणीस किशोरभाईंनी राबवली, तर मला असं वाटतं ग्रामीणमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही शहरी भागापेक्षा जास्त आहे आणि इथे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त चांगली एक आम्ही इथे रणनीती आखून आम्ही चांगल्या प्रकारे इथे ह्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालेलो. चांगलं झालं ते, पण त्यांच्यासोबत पक्षाचा मतदार गेला नाही, कार्यकर्ता गेला नाही. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाच्या सोबत आहे. खोपोली शहरात आम्हाला ते जाणून आलं यावेळेस की जे कार्यकर्ते म्हणजे कोण त्यांना विचारत नव्हतं किंवा मिटिंगला येत नव्हते, ते स्वतःहून आम्हाला फोन करायला लागले शिवानताई की आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही आजही पक्षाच्या सोबत आहोत, त्यामुळे आम्हालाही बोलवा, आम्ही येऊ. आणि अशा प्रकारे वातावरण निर्मिती चांगली झाली. प्रचार रॅल्या आपल्या अतिशय चांगल्या झाल्या. त्यामुळं तेच वातावरण आपण तालुक्यातही निर्माण करू शकतो
मी आज या ठिकाणी तालुक्याचा प्रमुख म्हणून हे ज्या उमेदवारी संतोषभाई यांनी मागितल्यात त्या वरिष्ठांपर्यंत शिवानीताई आज जिल्ह्याचं प्रमुख पद तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमच्या मार्फत या उमेदवारांची मागणी आपण पक्षाकडे करणार आहोत आणि युती आघाडी कुणाशी करायची काय करायची, पण हे आमचे उमेदवार आहेत यांना धरूनच ती चर्चा आपण त्यांच्याशी करायची रामभाई. त्यामुळं हे उमेदवार हे आज या ठिकाणी आपण त्यांनी जे मागण्या केल्या त्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे राहावं. शांताराम पाटील तुमच्या पाठीशी सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आम्ही आहोतच. तुम्ही तयारी सुरू ठेवा. बाकी पक्षाची भूमिका आपली जी काही मदत आणण्याची असते ती होईल की नाही होईल हे मी आता सांगू शकत नाही, परंतु इथं बसलेला प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं त्याच्या परीनं तुम्हाला मदत करेल ही खात्री मला आहे. कारण शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही आपल्याला खालापूर तालुक्यात आहे ती टिकून ठेवायची आहे. आपल्याला विचारात घेतल्याशिवाय जे काही इथे आघाड्या होतील त्यांनाही आपण ते दाखवून द्यायचंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकसंध राहायचंय ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. ते आम्हाला खोपोलीत यावेळेस प्रकर्षाने जाणवलं की आपण एकत्र असलो तर समोरचा कुणीही पक्ष किती मोठा असू दे, त्यांच्याकडे कुठली सत्ता असू दे, ते आपल्याला विचारतातच. विचारायला यायची आपण त्यांना भाग पाडतो याचा अनुभव आम्हाला नुकताच आलाय. त्यामुळे आपण ज्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये अतिशय चांगली